नमस्कार मंडळी, आज आपण पाहूया कारल्याची सुक्की भाजी कशी बनवायची। अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर कारली न खाणारे सुद्धा आवडीने खातील। तर इथे लोखंडाच्या कढईमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये टाकले 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून आणि 2 मोठे कांदे मीडियम बारीक चिरलेले। आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असल्यास ह्यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये जिरे मोहरी सुद्धा टाकू शकता। त्यानंतर ह्यामध्ये टाकते मी घरगुती लाल तिखट आणि हळद आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथे मी कारली अशी गोल चकत्या करून घेतल्या आहेत। ह्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत, ते ह्यामध्ये टाकायचं आहे आणि जो आपला मसाला आहे तो व्यवस्थित असा कारल्यांना कोट झाला पाहिजे। त्यानंतर यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर। सगळे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं स्लो गॅसवरती छान कारली शिजू द्यायची आहे। पाहू शकता मस्त कारली शिजली आहे। वरून ओलं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून गरमागरम भाकरी पोळी किंवा भाताबरोबर अप्रतिम लागते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। एन्जॉय।